नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे की भूत असते की नाही. परंतु हे समजून घेण्या अगोदर आपण थोड्या बेसिक माहिती आधी समजून घेणार आहोत. बघा, आपले हे शरीर आहे, हे शरीर 5 तत्वांचं बनलेलं आहे. मग त्याच्यामध्ये पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश ही जी 5 तत्व आहेत, या 5 तत्वापासून हाडामासाचं शरीर बनलेलं आहे. परंतु या 5 तत्वांच्या पलीकडं जे एक 6वं तत्व आहे त्याला म्हणतो आपण आत्मतत्व. या हाडामासाच्या शरीरामध्ये जोपर्यंत ते आत्मतत्व येत नाही तोपर्यंत ह्या शरीराला किंमत नाही. जर ते तत्व आपल्या शरीरामध्ये नसेल तर हे शरीर मृत घोषित केले जाते. म्हणजेच असं म्हणतात की मुर्दा पडलेला आहे. जोपर्यंत त्याच्यामध्ये आत्मा नाही तोपर्यंत त्या शरीराला किंमत नाही. बऱ्याच वेळा काय होतं, बऱ्याच ठिकाणी बघा, ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट होतात किंवा बऱ्याच ठिकाणी आत्महत्या केली जाते, तर अशा वेळी ती जी आत्मा असते ना, ती भटकण्याची शक्यता असते. कारण त्यांचा जो मृत्यू झालेला असतो तो दर्दनाक पद्धतीने झालेला असतो. आणि दर्दनाक पद्धतीने मृत्यू झाल्यामुळे ती आत्मा संतुष्ट नसते, शांत नसते. आणि शांत नसल्यामुळं ती आत्मा, तिची जी पुढची जर्नी असते आत्म्याची, म्हणजे तो आत्मा ज्यावेळेस शरीर सोडलेलं असतं ना, त्यावेळेस ते इतकं म्हणजे अचानक झालेलं असतं आणि ते आत्म्याची स्थिती एकदम वीक असते. अशा अवस्थेमध्ये त्यांनी ते शरीर सोडलेलं असतं. आणि त्याच्यामुळं काय होतं, त्यांना त्यांच्या आत्म्याची पुढं गती होत नाही. ते तिथंच अडकून पडतात. मग तिथंच अडकल्यामुळे त्यांना ते म्हणजे पुढं जाण्याची इच्छा होत नाही, म्हणजे दुसरे शरीर धारण करण्याची इच्छा होत नाही. मग तोपर्यंत ती आत्मा त्या ठिकाणीच भटकत राहते. मग ॲक्सिडेंटमध्ये असेल किंवा मग आत्महत्या जर एखाद्या ठिकाणी केलेली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा ती आत्मा भटकत राहते. कधीकधी तर एखाद्या व्यक्तीचा जर खून केलेला असेल तर ती आत्मा, ज्याने खून केलेला असेल तर जी आत्मा गेलेली आहे त्या आत्म्याच्या मनामध्ये जर प्रतिशोधाची भावना असेल तर ज्या आत्म्याने मारलेलं असतं त्या आत्म्याचा बदला घेण्यासाठी ती तिथंच राहते. जोपर्यंत ती बदला घेत नाही तोपर्यंत ती आत्मा त्या आत्म्याला सोडत नाही की ज्यांनी त्या आत्म्याचा खून केलेला असतो. ती प्रण करून बसलेली असते की मी तोपर्यंत पुढचं शरीर घेणार नाही जोपर्यंत मी बदला घेत नाही. तर ती जी आत्मा असते, जी भटकत असते, त्याला आपण भूत म्हणतो. खऱ्या अर्थाने आपण सुद्धा एक भूतच आहे. फक्त काय आहे की आपल्याला शरीर आहे, त्यांना शरीर नाही आहे. आणि शरीराविना ते इतरत्र भटकत असतात आणि आपल्याला शरीर आहे. म्हणजे आपण बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये येतं की भूत वाईट असतं. खऱ्या अर्थानं भूत वाईट नसतं. आपण खरं तर भूताला घाबरण्यापेक्षा आपण आपल्या कर्माला घाबरलं पाहिजे. आपण कर्म कोणत्या पद्धतीनं करतो आहे. मुळात जर ती जी आत्मा आहे त्या आत्म्याचं तुम्ही काही वाईट केलेलंच नाही तर ती आत्मा तुम्हाला का त्रास देईल? ती आत्मा तुम्हाला काहीच त्रास देऊ शकत नाही. तुमचं कर्म हे श्रेष्ठ असायला हवं आणि तुमचा ओरा हा पॉवरफुल असायला हवा. तुम्ही कोणत्या जरी ठिकाणावरून गेले की जिथं ज्या ठिकाणी असे जरी अतृप्त आत्मा जरी असले, ते तुम्हाला त्रास देण्यासाठी जरी आले तरी तुमची मनाची जी सकारात्मक एनर्जी जी आहे ना, ती एनर्जी त्या आत्म्याला सुकून देईल, शांती देईल. अशी आपल्या मनाची अवस्था असायला हवी. अशी आपल्या आत्म्याची शक्तिशाली स्थिती असायला हवी, पवित्र स्थिती असायला हवी. कधीकधी जर एखादी भटकती आत्मा जर भटकत असेल ना, तर त्याच्या जवळून जर आपण गेलो तर त्याचा उद्धार झाला पाहिजे. ती आत्मा शांत झाली पाहिजे. खरं तर ती आत्मा वाईट नसते, ती वेळ तशी आल्यामुळे ती भटकत असते. पण बऱ्याच वेळा काही जणांचा असाही प्रश्न असतो की माझी अमकी तमकी म्हणजे हे गेलेलं आहे, शरीर सोडलेलं आहे आणि आम्हाला असं जाणवतं की ती आत्मा भटकत आहे, तर त्याच्या आत्म्याला शांती द्यायची आहे, तर त्यासाठी काय करायचं? तर त्याच्यासाठी पण खूप सारे उपाय आहेत. की बघा, ते सगळ्यात जे जुने लोक उपाय करायचे की म्हणजे यज्ञकुंड म्हणजे हे करायचे, पेटवायचे आणि त्याच्यानंतर त्या आत्म्याला म्हणजे शांतीसाठी ते यज्ञ पेटवायचे. परंतु आता त्या यज्ञामध्ये सुद्धा सात्विकता राहिलेली नाही आहे. तर त्याच्यामुळे पण त्या आत्म्याला शांती मिळेल का नाही याची काही गॅरंटी नाही. कारण जो यज्ञ करणारा असतो तो तितका म्हणजे पवित्र असेल याची काही गॅरंटी नाही आहे. त्याच्यामुळं आत्ताच्या जर काळामध्ये जर विचार केला तर अशी जी आत्मा आहे, अतृप्त आत्मा आहे, इतरत्र भटकत आहे, तर त्या आत्म्याला जर शांत करायचं असेल, त्या आत्म्याला जर पुढच्या जर्नीसाठी तुम्हाला जर मदत करायची असेल तर त्याच्यासाठी एक उपाय आहे, ती म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशनच्या माध्यमातून आपण त्या व्यक्तीला एनर्जी देऊ शकतो.
आपण त्या व्यक्तीला सकारात्मक एनर्जी देऊ शकतो, शक्ती देऊ शकतो आणि त्या व्यक्तीला समजसुद्धा देऊ शकतो. त्याला म्हणतात बघा सकाश देणं. राजयोगा मेडिटेशनमध्ये हे शिकवलं जातं की जी समजा गेलेली व्यक्ती आहे त्या व्यक्तीलासुद्धा सकाश देता येतो आणि सकाश देऊन आपण त्या व्यक्तीला मदत करू शकतो. आणि त्या व्यक्ती जर भटकत असेल इतरत्र कुठंतरी तर त्या व्यक्तीची जी आत्मा आहे त्या आत्म्याला आपण गती देऊ शकतो. खरं तर मी म्हणते की अशी जर तुमचे कोणी नातेवाईक असतील, आजूबाजूचं कोणी जरी असेल ना, तर अशा व्यक्तीच्या मनाला शांती मिळावी हे खरं तर पाहिलं तर तुमचं कर्तव्यच आहे. जर असं जर कोणी असेल तुमच्या आजूबाजूला जर असेल ना, तर तुम्ही मेडिटेशन शिका, राजयोगा मेडिटेशन शिका. राजयोगा मेडिटेशनमधून काय होतं तर कोणत्याही आत्म्याला आपण सकाश देऊ शकतो. मग हे जे आपण जी पूर्वीपासूनची संकल्पना आहे, जुने लोक बोलायचे की भूत असतं वगैरे, आणि आत्ताची पिढी मानत नाही आहे, पण आत्ता अशा कितीतरी घटना घडल्यात की चालू पिढीने सुद्धा ह्या गोष्टी मान्य करायला सुरुवात केलेली आहे. तुम्हाला एक घटना सांगते बघा. ती आकाशीय रेकॉर्ड काढलं जातं, त्याच्या माध्यमातून जी गेलेली आत्मा आहे त्या आत्म्याशी बोलता येते. तर त्याच्यामध्ये बघा ज्या पुण्याच्या एक मॅडम आहेत बघा की ज्या आकाशीय रेकॉर्ड करतात, तर त्यांचं नाव आहे बघा दर्शिका खटावकर. तर त्यांनी त्यांच्या अनुभवामध्ये एक गोष्ट सांगितली की एक कुटुंब राहत होतं एका घरामध्ये, म्हणजे भाडेकरू होते ते, आणि त्यांच्या घरामध्ये त्यांची खूप छान प्रगती होते. इकॉनॉमिकली पण सगळ्या बाजूने ते खूप प्रगत होते आणि त्यांची खूप छान अशी प्रगती पण व्हायला लागली त्या रूममध्ये. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की तो जो फ्लॅट आहे तिथं आपली छान प्रगती होते, पैसा पण येतो आहे, म्हणजे ही वास्तू छान आहे. तर म्हणून त्यांनी काय केलं, की इथं प्रगती आपली चांगली होते म्हणून त्यांनी ठरवले की तो फ्लॅट आपण विकत घ्यायचा. म्हणून त्यांनी फ्लॅट विकत घ्यायला त्यांनी ती खटपट सुरू केली. त्याची काय कागदपत्र वगैरे आहे ते सगळं करायला सुरुवात केली. पण जसं काही ते कागदपत्र वगैरे सगळं ते त्याचं करायला सुरुवात केली, प्रोसेस सुरुवात केली, तसं त्यांची प्रगती खूप कमी व्हायला लागली. पैशाचं प्रॉब्लेम सुरू झाले आणि त्या लॉस व्हायला लागला, असं बरंच काय व्हायला लागलं. तर हे असं का होते म्हणून त्यांनी, त्या मॅडम आहेत दर्शिका खटावकर, तर त्यांच्याकडं त्या गेल्या आणि त्यांनी सांगितलं की असा असा प्रॉब्लेम होतो, आम्ही ती वास्तू घ्यायची म्हटलं की नाही की आमची प्रगती या ठिकाणी थांबली आहे किंवा आम्हाला लॉस व्हायला लागला आहे धनामध्ये. तर असं का व्हायला लागले. तर त्यावेळेस त्यांनी तिथलं रेकॉर्ड चेक केलं त्या वास्तूचं. तर त्यांना असं आढळलं की तिथे एक आत्मा भटकत आहे. तर तिथे एक लेडीज आहे, ती भटकत आहे. एक 40 वर्षाची लेडी त्या ठिकाणी शरीर सोडलं होतं ते, आणि ती भटकत आहे. तर ती का भटकत आहे याचं निदान त्यांना सापडलं की ती जी वास्तू आहे त्या वास्तूमध्ये 2 नवरा बायको राहत होते. तर त्याच्यातला जो पती आहे तो पतीनं त्या पत्नीला सांगितलं की मी पैसे कमवायसाठी बाहेर चाललो आहे म्हणून, आणि तो निघून गेला. आणि त्याच्यानंतर पत्नी त्या पतीची वाट बघत बरेच दिवस राहिली होती त्याच्यामध्ये. शेवटी त्याची वाट बघून तिनं स्वतःला त्रास करून घेतला आणि मग ती नाही जगली आणि तिने ते शरीर त्या घरामध्ये असताना सोडलं. तिने त्या पतीच्या आठवणीमध्येच ते शरीर त्या ठिकाणी सोडलं होतं. तर तिला असं वाटत होतं की आपण हे जे घर आहे त्या घरामध्ये भाडेकरू जोपर्यंत ते राहत होते तोपर्यंत तिला वाटत होतं माझ्यासोबत कोणतरी आहे, मी एकटीच राहते ना, मग माझ्यासोबत कोणतरी आहे. तिने ते शरीर सोडलं होतं, पण तरी पण तिला ते फिलिंगच नव्हतं की आपण आता शरीर सोडले म्हणून. तर ती त्याच फिलिंगमध्ये होती की तिला असं वाटत होतं ती तिथं आहे. परंतु ज्यावेळेस घर घ्यायचं ठरलं त्यावेळेस तिला त्यांचा खूप राग आला. ते अशी म्हणायला लागलं की ती भटकते आत्मा होते, ते असं म्हणायला लागले की जोपर्यंत भाडेकरू म्हणून राहत होते तोपर्यंत ठीक होतं, पण आता ह्यांनी जर घर घेतलं तर माझा नवरा येणार आहे, आज उद्या येईलच तो, मग तो कुठं राहणार. म्हणून ती त्या व्यक्तीला त्रास द्यायला लागली होती. मग त्या दर्शिकाताईंनी त्या आत्म्याशी बोलायला सुरुवात केली, समजावायला सुरुवात केली. त्यावेळेस ती आत्मा कुठेतरी समजून गेली आणि मग नंतरनं त्यांनी ते घर पुन्हा विकत घेतलं. आणि विकत घेतलं, मग नंतर अडचणीसुद्धा आल्या नाहीत. मग पैशाचं वगैरे सगळं व्यवस्थित व्हायला लागलं, धनाचाही काही प्रॉब्लेम आला नाही. तर असं असतं, जी भटकती आत्मा असते ना ती काहीतरी इच्छा आकांक्षा घेऊन भटकत असते. कधीकधी तर ॲक्सिडेंटमध्ये सुद्धा असं होतं की अचानक शरीर सोडलेलं असतं ना, त्यांना ते कळतसुद्धा नाही की आपण आता शरीरातून बाहेर आहे म्हणून.
अशा स्थितीमध्ये ते भटकत असतात. मग त्यांना असं कोणीतरी जाणीव करून देणारं असतं ना. मग मेडिटेशनच्या माध्यमातून काय होतं, आपण त्या आत्म्याला सकाश देतो, एनर्जी देतो आणि एनर्जी दिल्यामुळे ती आत्मा पुढच्या प्रवासासाठी तत्पर होते. मग आपण ही मदत मेडिटेशनच्या माध्यमातून जरूर करू शकतो. म्हणून भूत आहे की नाही या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आपण एक सत्कार्य करू शकतो की आपण ती जी गेलेली आत्मा आहे त्या आत्म्याला आपण एनर्जी देऊ शकतो. पण हा जर प्रश्न तुमचा असेल की भूत आहे की नाही, तर त्याला भूत म्हणू नका. भूत हा शब्द खूप गंभीर वाटतो आणि भीतीदायकसुद्धा वाटतो ना. तर त्याच्यापेक्षा भटकती आत्मा म्हणा. ती कुठली तरी इच्छा तृष्णा घेऊन भटकत असते. तर ती आत्मा भूत वगैरे असं काय म्हणू नका. तर ती आत्मा आपण जशी आत्मा आहे तशीच ती पण आत्मा आहे, फक्त त्या आत्म्याला शरीर नाही आहे. तर ती कुठं जर इतरत्र भटकत असेल तर कृपया त्यांना पण आपण मदत करू शकतो मेडिटेशनच्या माध्यमातून. आणि जर तुम्हाला राजयोगा मेडिटेशन शिकायचं असेल तर तुमच्या आसपास जिथं कुठं ब्रह्माकुमारी सेंटर असेल ना, तर सेंटरवरती जाऊन तुम्ही राजयोगा मेडिटेशन शिकू शकता. त्याच्यातून तुम्हाला दिदी तिथं असतात बघा सेंटरवरती, त्या शिकवतील की राजयोग मेडिटेशन कसं करायचं, ते तुम्हाला शिकवतील आणि त्याच्यातून तुम्ही सकाश कसा द्यायचा ते सुद्धा शिकू शकता. चला तर आजचा आपण हा विषय इथेच थांबूया. धन्यवाद.